सगळ्यात पहिली म्हणजे गाडी पॉवर हा बऱ्यापैकी 20च्या स्पीडवरती मी 4थ्या गिअरमध्ये होतो आहे. तसा ह्याच्यावर चालायचा नाही. इनिशियल एक्सप्रेशन्स ओके. गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, मी नवजोत शिरसाट स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनलवरती मालवणी ट्रेकर. थंबनेलवरनं तुमका समजलं तुला मी काय जात आहे. सो द सर्च फॉर न्यू बाईक स्टार्ट्स. थोडेसे लिस्ट डाऊन केलेले बाईक्स असतात. या लिस्ट डाऊन केलेल्या बाईक्स मधनं आम्ही आज टेस्ट राईड घेतलो मॅक्झिमम बाईक्सची, आणि त्यानंतर डिसाईड करतो की खयची बाईक लॉक करूची. लॉक आता ही गाडी माझ्यासाठी या की गरुडेसाठी या आता थोडा सिक्रेटच असतं. आपण नंतर ठरवूया कोणासाठी या, पण आम्ही दोघंही टेस्ट राईड घेतलो. दिसतली लवकरच. आता आम्ही जातो नेरूळला. प्राईमचं शोरूम नेरूळला असा. सो नेरूळला पहिली प्राईम स्क्रॅम्बलर 400ची टेस्ट राईड घेऊन येतो आम्ही. त्यानंतर रॉयल एनफिल्डला जातो, त्यानंतर KTM मध्ये जातो आणि त्यानंतर सुझुकी मध्ये जातो. सो बघूया, जे जे जवळ शोरूम पडतले तसा तसा आम्ही टेस्ट राईड घेऊन येतो. खय जाऊचा सांग? टावर प्राईमचा शोरूम. सो वी आर ॲट द प्राईम शोरूम. टेस्ट राईड घेऊन बघूया स्क्रॅम्बलरची. गाडीवर डायरेक्ट तुमका भेटाय आता. सेमच, फक्त 2 इंचाचा फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. तुझे पण असेच राहतो. हो, कम्प्लीट असे नाही पोत ना, असे राहतो माझे. याडी पण तितकंच पोततात बस. वाटतं तरी भारी. सगळ्यात पहिली म्हणजे गाडी पॉवर हा बऱ्यापैकी इतक्या तरी, आणि गाडीचं लो अँड टॉर्क जबरदस्त हा. म्हणजे गाडी 4थ्या गिअरमध्ये हा 30-20च्या स्पीडला. आता अजून कमी करून बघूया, पण 20ला हा गाडी आणि 4थ्या स्पीडमध्ये हा, 4थ्या गिअरमध्ये. चांगला बघ मरे, 4थ्या गिअरमध्ये हा आणि गाडी 20च्या स्पीडला. बंद पडणार नाही गाडी. बघ ब्रेक बघूया चांगला. ब्रेक गाडी तिसऱ्या गिअरमध्ये हा. गाडी 3ऱ्या गिअरमध्ये आणि मी सगळा सोडलोय. ही 2ऱ्या गिअरमध्ये. आता समजलं हवं. गाडीचं टर्निंग रेडियस पण चांगलं हा. इझी टर्न होता गाडी. फुल जबरदस्त हा गाडी. पॉवर जबरदस्त हा. सो माझा एक्सपिरियन्स चांगलं होतो. गाडी चालव लो अँड टॉर्क गाडीचं चांगलं असा. गाडी परफॉर्म मस्त करता आणि इझी परफॉर्म करता गाडी. आता बघूया, थोडं ट्राय करतो जरा.
बंद पडली. स्टॉप रॉयल एनफील्ड हिमालयन. नेहरू त्याच ट्रायम शोरूमच्या बाजूकच हिमालयनचं शोरूम आहे. सो हिमालयनची टेस्ट राईड घेऊच्यासाठी इलो आम्ही इकडे. गाडी ट्रायमपेक्षा जरा खूपच मोठी दिसता. हो बघा आणि घेतल्या ना असा खय जाऊया आता. सरच जाऊया तीच सेम. ती काहीतरीच मोठी वाटतं ना. सो आता आम्ही हिमालयनची टेस्ट राईड घेतो. व्ह्यूमध्ये कशी दिसता गाडी सांगा माका. आणि खयची गाडी चांगली दिसता. हाईट चांगली आहे गाडीची. या हिचो पण मी बसवलंय. जसा टाईममध्ये 20च्या स्पीडवरती मी 4थ्या गिअरमध्ये होतो आहे तसा ह्याच्यावर चालायचा नाही. आता मी 30ला आहे. गाडी गुरगुरता गिअर कमी करतो लागतो माका. तिसऱ्यावर ठीक आहे चलवू शकते काय प्रॉब्लेम नाही. पण तिसऱ्यावरती पण विसार येता काय बघूया. आता ही गाडी विसारिली नाही. अजून कमी करतो लागलो माका. अजून सेकंडवरती ठीक आहे पण थर्डवरती फोर्थवरती तुमका लो एंड टॉर्क गाडीचो इतको नाही असा. बाकी जेवढी गाडी मोठी वाटते तेवढी चालवच्यासाठी कम्फर्टेबल आहे नाही असं नाही. सिटिंग पोझिशन गाडीचो मस्त आहे. आता बघूया आपला इकडे सस्पेन्शन टेस्ट होताला कारण रस्तो खराब आहे. नाईस. पॉवर आहे. आपण जशी ड्राईव्हमध्ये पॉवर होती तशी ह्या गाडीत पण पॉवर आहे. काय प्रॉब्लेम नाही. आणि गिअर शिफ्टिंगमध्ये जर तुम्ही चांगले असाल तर मग या गाडीवरती पण तसं काय प्रॉब्लेम नाही आहे. आपण अजून जरा टेस्ट करूया. ओके नाईस. आतापर्यंत इंजन हिटिंग इश्यू माका एवढं वाटत नाही कारण मी जीन्स घातलं आहे आणि आम्ही तरी नाही म्हटलं तरी बरोबर एकदम 1 वाजता गाडी चालवतो. सो हिटिंग जर असला तर माका आता जाणवाक हव्या पण एवढा तर काय वाटत नाही अजूनपर्यंत. मी गाडी थोडीशी पळवलेलं आहे पण बघूच्यासाठी पण ठीक आहे. ह्याच्यात माका एवढंच काय तो डिफरन्स वाटलो की तुम्ही एकदम हाय गिअरवरती कमी स्पीडवरती चालवू शकत नाही. जर कमी स्पीडवरती चालवतात तर मग गिअर तुमका कमी करूकच हवं. गाडीचं लो एंड टॉर्क नाही जास्त. म्हणजे खूप फ्रिक्वेंट गिअर चेंजेस करूचे लागतले इफ यू आर इन ट्रॅफिक. हायवे क्रुझिंगसाठी गाडी आय गेस बेस्ट आहे. आता खरुडे चालवतो गाडी. काय मग खरुडे केवढी मोठी वाटतं रे. ह्याचं लिनिंग अँगल चांगलो हा. गाडी आरामात राहतली उभी केली तर.
चला मग आता खरुडे चालवता बघूया. काय घे काय खरुडे ओके. ही पण चांगली आहे. जरा जास्तच चांगली वाटते. ट्रॅफिक मध्ये पण आमका एक्सपिरियन्स. हिमालयनची पण आम्ही टेस्ट राईड घेऊन झालेली आहे. आज 2 गाड्यांची टेस्ट राईड घेतले, स्क्रॅम्बलर 400X आणि हिमालयन, रॉयल एनफील्ड हिमालयन 450. स्क्रॅम्बलर चांगली आहे गाडी आणि आमचो त्या शोरूम बरोबर पण एक्सपिरियन्स खूप चांगलो होतो. शोरूम मध्ये जो मुलगा होतो, सॉरी आम्ही तुझं नाव विसरलो, जर तू व्हिडिओ बघत असेल तर, खूप चांगल्या प्रकारे त्याने आमका हँडल केला आणि गाडीबद्दल पण चांगली इन्फॉर्मेशन दिल्या. स्पेक्स तर सगळ्यांकाच माहिती आहे, पण गाडीचो एक्सपिरियन्स कसो असता ता खूप इम्पॉर्टंट आहे. सो आमचो गाडी बरोबर एक्सपिरियन्स खूप चांगलो होतो आणि खरुड्यान पण चालवून बघितली आणि मी पण चालवून बघितली. गाडी खूप चांगली वाटली, नाही असं नाही. त्यानंतर सेकंड शोरूम मध्ये गेलेलो आम्ही, रॉयल एनफील्ड हिमालयन. रॉयल एनफील्ड हिमालयनच्या शोरूम बद्दलचा एक्सपिरियन्स वाईड होतो. वाईड इन द सेन्स, पहिला म्हणजे अटेंड करू कोण नव्हता तिकडे. आम्हीच स्वतः जाऊन पुढे जाऊन बघून येलो की कोण असा बाबा अटेंड करू. त्यानंतर गाडी आमका भेटली ट्रायल मारूच्यासाठी. ट्रायल मारली आम्ही आणि ट्रायल मारून गाडी चांगली आहे, गाडीबद्दल काय वादच नाही. सिटिंग पोस्चर पण त्याचं चांगलं असा, गाडीचं सस्पेन्शन मस्त, सगळ्यात चांगला, नाही असा नाही. यदा कदाचित आधी कोणासाठी गाडी ते आमका पण माहिती नाही असं, कारण आम्ही जस्ट ट्रायल घेऊची म्हणून ट्रायल घेतलेली. सो लवकरच तुमका पण समजत की गाडी कोणासाठी आहेत आणि कधी घेतलो ते. घेतली तर आता आम्ही जातो ऍक्च्युली पनवेलला. KTM व्हिस्ट्रॉम बघून टाके, चल बघू हरकत काय रे, बघल्याशिवाय गोष्टी समजायच्या नाही. मग मी तर 4दा बघतोय. KTM चा शोरूम शोधता शोधता थोडा हम लोग इधर उधर हो गए थे. इकडे दाखवता, इकडे बघूया आपण. वेअर इट इज, हिअर इट इज KTM. पण हे शोरूम वाटत नाही माका. होय होय, पण या बंद. KTM पनवेलला लॉक आहे, कारण आज मे बी सुट्टी आहे, सो लॉक आहे. आता आम्ही जातो सुझुकीच्या शोरूम मध्ये. इनिशियल एक्सप्रेशन्स ओके, गुड. टोपी गेल्यामुळे आमका थांबाचा पडला इकडे. पण गाडी चांगली आहे, म्हणजे पिकअप मस्त घेता गाडी आणि चांगली वाटली. तशी व्हिडिओमध्ये आणि बाकीच्या गोष्टींमध्ये समजत नाही एक्झॅक्ट गाडी कशी असा ती, बट इकडे माका चलो चांगली वाटली गाडी. 12 लिटरचं फ्यूल टँक आहे तो. खूप हलकी आहे. वाटतं तर बरी, काय पण सांग, पण आपली ज्युपिटरच भारी आहे. बेस्ट.
सगळ्या गाड्यांचा पैसे पण तसंच लागतात. हो सगळ्या गाड्यांचा ट्रायल घेऊन फायनली इलो करुड्याच्या घराकडे. अरे हां बरं वाटलं जरा गाडी नवीन नवीन बघून. मी आता जस्ट करुड्याच्या घराकडनं निघतोय म्हणजे दुपारी आम्ही इलेलो, त्यानंतर थोडं आराम केलो कारण ऊन पण जरा बाहेर जास्त होता. सीन असा की ह्यो छोटोसो ब्लॉग तुमका कसं वाटलो या सांगा. आमचो बाईक हंटिंगचो. टिल दॅन तुम्ही पण सरप्राईजसाठी रेडी राहा आणि आम्ही पण राहतो सरप्राईजसाठी रेडी. लाईक अजून करूक नसात व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. नक्की काय पण कमेंट करा, पण कमेंट करा ठीक आहे. आणि माझ्या इंस्टाग्राम पेजवर पण नक्की फॉलो करा. आणि चला मग भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. चला टिल दॅन बाय बाय, सी यू.